भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आरपीआय मित्रपक्ष महायुतीचे मालेगाव बाह्य मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दादाजी भुसे यांनी आज मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मालेगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या चंदनपुरी येथील खंडेराव महाराज मंदिरात नारळ वाढवून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी दादा भुसे यांनी सपत्नीक खंडेराव महाराजांची विधिवत पूजा अर्चना केली। त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना जनता पुन्हा आपल्याला आशीर्वाद देईल असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला। यंदा 5व्यांदा दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडणूक लढवत असून दरवेळी ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ हा चंदनपुरीच्या खंडेराव महाराज मंदिरात नारळ वाढवून आणि खंडेराव महाराजांचे आशीर्वाद घेऊन करतात। त्यानुसार यंदाही त्यांनी हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत ही परंपरा कायम राखली। यावेळी बोलताना त्यांनी काष्टी येथील कृषी विज्ञान संकुल, महिला व बाल रुग्णालय, क्रीडा संकुल, तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेला 164 कोटींचा पीक विमा, 18,000 कामगारांना साहित्य वाटप यासह अनेक विकास कामांची माहिती दिली। तसेच तुम्हाला चंदनपुरीपासून ते मालेगाव पर्यंतचे रूप पालटताना दिसत असेल। येत्या एका वर्षभरात चंदनपुरीसह प्रत्येक गावाचे एक वेगळे रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे असे उपस्थितांना आश्वासित केले। यावेळी बोलताना दादाजी भुसे यांनी विरोधकांवर तोफ डागत अनेक गौप्यस्फोट केले। काही म्हणतात, मी होतो म्हणून असं झालं, मी होतो म्हणून तसं झालं, मग हे बाकीचे कोण होते, त्यांचं काही योगदान नाही का? हा मीपणा गर्व आहे आणि गर्वाचे घर हे नेहमी खाली असते। या मालेगावचे नाव आपण सर्वांनी मिळून सर्वांनी परिश्रम घेऊन मोठे केले आहे, यात आपल्या सर्वांचे योगदान आहे। आपल्या मालेगावमध्ये शिवपुराण कथा आयोजित केली होती, त्या कथेलाही काहींनी विरोध केला। कथा थांबवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले, काय तर म्हणे ही सरकारी जमीन आहे, यावर कार्यक्रम होऊ शकत नाही। मालेगावमधील एका संस्थेकडे 150 एकर जागा आहे, यापैकी 25 एकरवर शाळा कॉलेजेस आहेत आणि 125 एकर जमीन ही कित्येक वर्षांपासून पडून आहे। तुम्ही आशीर्वाद दिले तर ही जागा येणाऱ्या काळात मालेगावच्या कल्याणासाठी जमा करून घेऊ। ज्या बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज मिळायचे अशी ती शेतकऱ्यांच्या कष्टाची बँक आहे। त्यात अनेक ठेवीदारांनी आपली आयुष्यभराची कमाई ठेवली होती। तिथे यांनी 1 कोटीच्या प्रॉपर्टीवर 7.5 कोटी रुपयांचे कर्ज काढले आणि परतफेड केली नाही आणि बँकेने कारवाई केली तर दादा भुसेंनी केली आणि काही लोकांना तर लाज वाटायला पाहिजे, ते जेलमधून बाहेर आल्यावर असे स्वागत करता जसे लढाईवर गेले होते। त्या दोन्ही संस्थांवर ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई हिरे यांचे नाव ट्रस्टीमध्ये आहे। स्मिता हिरे यांचेही नाव आहे। महिला भगिनी आणि ज्येष्ठांचा आदर म्हणून शांत आहे, नाहीतर त्यामुळे 7 ते 8 दिवसांचा विषय आहे असे म्हणत भुसे यांनी विरोधकांना ललकारले। नाशिक मर्चंट बँक मालेगाव शाखा येथे काही गरीब मुलांच्या नावाने खाते उघडून काही दिवसातच त्या खात्यांवरून कोटींच्या पुढचे व्यवहार झाले आहेत। हा पैसा कुठून आला, कोणाचा आहे? या गरीब मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण हे सर्व करत आहे याची चौकशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत लावणार असल्याचे यावेळी भुसे म्हणाले। तुम्ही त्या दिवशी माझ्या वडिलांचा अपमान केला, पातळी सोडून टीका केली, मी ऐकून घेतलं। मात्र त्याऐवजी जर तुम्ही माझ्या एखाद्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा अपमान केला असता तर तुम्हाला सांगितलं असतं की दादागिरी कशाला म्हणतात। कोणी एक तर म्हणे दादा भुसेंची नाशिक, मुंबई आणि दुबईमध्येही प्रॉपर्टी आहे। अरे जरा पटेल असं तरी खोटं बोला। जसजशी 20 तारीख जवळ येईल तसं अफवा पसरवतील, त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही यावेळी त्यांनी उपस्थितांना केले आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की खूप कष्टाने आपण मालेगावची प्रतिमा निर्माण केली आहे। मालेगावचा विकास याच गतीने पुढे सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला 20 तारखेला मोठ्या संख्येने धनुष्यबाणाला आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी निवडून आणायचं आहे असे आवाहन यावेळी दादाजी भुसे यांनी मतदारांना केले। उत्तर महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र खंडेराव महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या या चंदनपुरीपासून दरवर्षी सालाबादाप्रमाणे पंचवार्षिकला नारळ वाढून दर्शन घेऊन या ठिकाणी महायुतीचा प्रचार संपन्न होतो। आज महायुतीच्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये
शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि मला विश्वास आहे की आतापर्यंत महायुतीच्या सरकारने केलेली अनेक चांगली कामं, सामान्यतः सामान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेली जनतेची सेवा याच्या आधारावर महायुतीचा धनुष्यबाणाचा 100% विजय होईल. तुम्हाला कुठले आव्हानं आहे आता आजच्या या परिस्थितीत? आव्हानं कुठली? मला वाटतं की निवडणूक पुरतं आम्ही जनतेमध्ये जात नाही. महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सतत जनतेच्या सेवेमध्ये असतात आणि त्याच्यामुळे मी आव्हान वगैरे असं काही मानत नाही. जी काही कामं केलेली आहेत ती जनतेच्या दरबारात आम्ही ठेवतो आहोत. भविष्यामध्ये जे काही काम करायचं आहे ते पण आम्ही जनतेच्या दरबारात ठेवतो आहोत. येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की नारपार जो प्रकल्प 7,500 कोटीचा शासनाने ऑलरेडी मान्यता दिली, त्याची निविदा निघालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाकांक्षी तो प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 525 कोटी रुपये मालेगावच्या जलसंपदा कामांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी धरण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते मार्गी लावणं, मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करणं आणि रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण करणं, शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या साठी जे 5 कृषी महाविद्यालय आहेत त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या तळागाळापर्यंत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करू. राज्यभर बंडखोरांचं मोठं आव्हान महायुतीला देखील आहे काय? मला वाटतं की बऱ्यापैकी बंडखोरांना प्रत्येकाला अपेक्षा असते, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माघारी पण संपन्न झालेली आहे. काही ठिकाणी काही तांत्रिक कारणास्तव काही उमेदवार राहून गेले, ते जाहीरपणे पाठिंबा देऊन महायुतीचं त्या ठिकाणी काम करते. आता एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जातं पालकमंत्र्यांकडून, असं एक आरोप केला जातो, याकडे कसं बघतो? मालेगावातल्या लहान मुलाला विचारा, मालेगावातल्या 80-90 वर्षाच्या मुलाला, ज्येष्ठांना, आमचे आजी आजोबा आहेत त्यांना विचारा. कोणत्याही गोष्टी तास 2 तासात, महिन्यात, 15 दिवसात होत नसतात. समाजाचं बारीक लक्ष असतं. कोण कसा चालतो, कोण कसा बोलतो, कोण काय वागतो, समाजाचं बारीक लक्ष असतं. त्याच्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. सर, हिंदी में आज आपने चंदनपुरी का पवित्र तीर्थ क्षेत्र खंडेराव महाराज, इनका दर्शन लेकर यहाँ से शुभारंभ हर पंचवार्षिक को किया जाता है. वैसा शुभारंभ आज महायुति के सभी नेताओं के उपस्थिति में यहाँ पर संपन्न हुआ. जो कार्य पिछले कई सालों में